माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या पाठीमाग नातेपुते माळशिरस निवडणूक नगर परिषदेची आहे. त्याला 17 उमेदवार असतात, परंतु ह्याला जवळजवळ 26 उमेदवार नगरसेवकाचे आणि 27वा उमेदवार नगराध्यक्षाचा. तर पहिल्यांदा खरं म्हणजे या अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभा राहील का नाही ही शंका विरोधकाला होती, कारण हे राहणारच नाही आणि ह्यांना उमेदवार मिळणार नाही. पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं जे आपले 26 उमेदवार रिंगणामध्ये उभे राहिले त्या सर्व उमेदवारांचं मी माळशिरस तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा रामभाऊनी साऱ्या कार्यकर्त्याच्या मतदाराच्या हृदयामध्ये घर केलेलं आहे. त्यामुळं रामभाऊवर बऱ्यापैकी विश्वास या शहरातल्या लोकांचा वाढलेला आहे. कारण पहिल्या दिवशी प्रचाराची सभा जी झाली, अति भयान मोठी सभा विजय चौकामध्ये झाली आणि खरं तर अशी सभा एखादा केंद्रीय नेता यायचा म्हणलं तरी कधी अकलूजमध्ये सभा झाली नाही. कारण 40 वर्ष झालं मी आज या पार्टीमध्ये एकनिष्ठेने काम करतोय. राम सातपुते हे तालुक्याचे माझे आमदार आहेत. त्याच्यामुळं अकलूज शहर हे तालुक्यात विधानसभा मतदारसंघात येतं आणि राम सातपुत्यावर पार्टीनं टाकलेली जबाबदारी, त्याच्यामुळं अकलूज शहराची जबाबदारी राम सातपुत्यावरच राहणार. कारण उमेदवार उभा करणं, विधानसभेला आपल्याला त्या लोकांनी सहकार्य करणं, त्याच्यामुळं लुडबुड करायचा विषयच येत नाही. रामभाऊ काय माळशिरस पुरतं किंवा अकलूज पुरतं मर्यादित ते व्यक्ती नाही, कारण पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये रामभाऊचं जाळ आहे, कार्यकर्त्याचं जाळ आहे आणि तसं गट तट कुणाचं वर खाली अजिबात नाही. पार्टीमध्ये एकमुखी रामभाऊच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते ह्या शहरातले असू द्या तालुक्यातले असू द्या सारेजण एका जीवानं काम रामभाऊच्या नेतृत्वाखाली करतात. रामभाऊ सातपुते हे अकलूजला दहशतमुक्त करू म्हणतात, पण अकलूजकर म्हणतात की खरी दहशत रामभाऊची आहे आणि रामभाऊ सातपुते यांचे कार्यकर्ते हे 2 नंबर धंदे करणारे आहेत, गुंड आहेत. याबद्दल काय बोलाल? असा कुठेही कार्यकर्ता मी आज रामभाऊ आल्यापासून 8 वर्ष रामभाऊ 8-9 वर्ष झाली इथं आहेच, परंतु ह्याच्या पाठीमागं सुद्धा 40 वर्ष झालं मी ह्या भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठेने काम करतोय आणि आम्हाला या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता 2 नंबर करणारा किंवा गुंडगिरी करणारा अजिबात नाही. त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये या शहरामध्ये दहशत होती, परंतु रामभाऊने ती या शहरामध्ये दहशत कमी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं रामभाऊला अजिबात इथं लोकांचं मत रामभाऊ बद्दल चांगलं आहे. त्याच्यामुळं दहशत बिशत होती आणि आहे बी, परंतु लोक आता मोकळ्या मनानं प्रचारात मतदानामध्ये उतरणार आहेत आणि येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून या शहरातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल. हे 3 तारखेला आपल्याला समजेल.